माझा फोन बंद झाल्यामुळे मला कुलदेवताचा व्लॉग काही घेता आला नाही. सो तुम्ही मागच्या मिनी व्लॉगमध्ये बघितलं, आम्ही चेंज केल्यानंतर गेलेलो कुलदेवीला. तिकडचा व्लॉग काही मी घेतला नाही कारण की माझा फोन स्विच ऑफ झालेला. तिथून मग आम्ही हॉटेलवरती आलो, जेवण वगैरे केलं आणि मग चार्जिंग रात्री मी फोन फुल केला आणि सकाळी बघू शकता मी इथे मिनी ब्लॉग घेतलेला आहे आपला. सो इथे छान अशी मी रेडी झाली. हार्डली 9 वाजत आलेले. सो आम्हाला लवकर निघायचं होतं. कुठे तर तुळजापूरकडे. सो आम्ही निघालो. खूप छान रोड वाटत होता आणि आपल्या सिटीमधल्या लोकांना जेव्हा आपण असे गावचे शेतं वगैरे बघतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं, कारण की आपण भरपूर दिवसांनी बघतो. नाही तर आपल्या सिटीमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, शॉप्स ह्या सगळेच आपण बघत असतो. त्याच्यामुळे असं काही बघितलं ना की खरंच खूप छान आणि प्रसन्न मस्त वाटतं. सो इथे तुळजापूरचा बोर्ड बघू शकता तुम्ही. हार्डली 15-5 किलोमीटर असं काहीतरी राहिलेलं. सो मस्त प्रवास चालू होता. खूप छान वाटत होता आणि क्लायमेटसुद्धा खूप छान होतं. पण अधिक मास असल्यामुळे मी अगोदरपासून बोलतच आलेले की खूप गर्दी होती. तुळजापुरात सुद्धा प्रचंड गर्दी होती आईची ओटी भरण्यासाठी, कारण की अधिक मासमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरली पाहिजे म्हणून बरेच भक्त आलेले. सो आम्ही सुद्धा गेलेलो, छान असं दर्शन घेतलं. पण आम्ही कुठे घेतलं दर्शन हे मी तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगतेच. नवीन इथे नाही घ्यायला भेटलं कारण की खूप गर्दी होती. आम्हाला पुढे सुद्धा निघायचं होतं म्हणून. सो बघत राहावं पूर्ण व्लॉग्स आणि कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आत्तापासून आपले डेली मिनी ब्लॉग स्टार्ट होणारच आहेत. सो बघत राहावा तुम्ही. इथे बांगड्या भरणं रिच्युअल आहे. मी कधीही येऊ द्या या काकींकडे मी नेहमी बांगड्या भरते. मागचा सुद्धा ब्लॉग आहे त्याच्यातसुद्धा मी इथेच भरलेलं आहे आणि आत्तासुद्धा. सो अशा प्रकारे आम्ही दर्शन करायला चाललेलो आहे.